नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। आज मी बघा 4 किलो मटार आणले आहे। 100 रुपयाची 4 किलो मिळाले। मटार सध्या स्वस्त आहे, तर ही मटार वर्षभरासाठी कशी साठवून ठेवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला ही मटार सोलून घ्यावी लागेल, दाणे काढायला लागतील। तर आधी मी मटारचे दाणे सगळे काढून घेते आणि मग आपण फ्रोझन मटार कशी करायची ते बघूया। इथे बघा 4 किलो मटारचे दाणे माझे सोलून झालेत आणि चांगले चांगले दाणे घ्यायचे आहेत। जे किडलेले दाणे वगैरे असतील ते काढून टाकायचे। तर इथे आपली मटार सगळी तयार आहे सोलून। तर आता आपण बनवायला घेऊया फ्रोझन मटार। फ्रोझन मटार बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेतलेलं आहे। पाणी गरम करत ठेवायचं आहे, ते लवकर गरम व्हावं म्हणून मी वरती झाकण ठेवलं आहे। पाणी गरम झाले, त्यात मी 1 चमचा मीठ टाकलंय आणि इथे मी 2 चमचे साखर वापरते। साखर टाकते, मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने। थोडं पाणी आणखी गरम होऊ द्यायचं। बघा पाणी छान गरम झालंय, पाण्याला उकाळा पण आलेला आहे। तर आता ही जी मटार आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे गरम पाण्यामध्ये। तर मी इथे सगळी मटार आता टाकते आहे। एका वेळेस शक्य नाही, त्यामुळे मी अशी थोडी थोडी एकदम टाकते, जमेल तेवढी टाकते। आता ही उरलेली पण परातीतली मी सगळी मटार या पाण्यामध्ये टाकते। बघा मटार टाकल्यानंतर सगळी तळाला गेलेली आहे। आता थोडा वेळ 1-2 मिनिटं अशीच गरम पाण्यात ठेवायची आहे। गॅस चालूच आहे। मी स्पष्ट दाखवते, हे बघा मटारचे दाणे वर यायला लागलेत। आता हे वर आलेले जे दाणे आहेत ना, ते आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहेत। अजून आणखी थोडे येऊ द्या, म्हणजे मी एकदम काढते। बघा दाणे दाणे वरती यायला लागलेत। आता हे दाणे मी झाऱ्याने काढून घेते एका चाळणीमध्ये। ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे। पटापट आपल्याला हे दाणे जसे वर येतील तसे पटपट काढून घ्यायचे आहेत। तर इथे बघा मी सगळी मटार गरम पाण्यातून काढून घेतली आहे। आता ही आपल्याला थंड पाण्यामध्ये लगेच टाकून घ्यायची आहे। इथे एका टोपामध्ये मी थंड पाणी घेतलं आहे आणि आता ही सगळी मटार या थंड पाण्यामध्ये टाकायची आहे। 2 ते 3 मिनिट थंड पाण्यामध्ये ही मटार ठेवून द्यायची आहे आणि लगेचच चाळणीमध्ये पुन्हा एकदा गाळून काढायची आहे आणि मग आपल्याला ती वाळवायची आहे। इथे बघा मी थंड पाण्यातून मटार एका चाळणीमध्ये काढून घेतली आहे। पाणी सगळं निथळून घेतलं आहे आणि आता ही मटार आपल्याला कॉटनच्या कपड्यावरती पसरवून वाळवून घ्यायची आहे। छान वाळवून घ्यायची सगळी मटार। मी इथे फॅन खालीच लावली आहे। दिवसभर मटार छान वाळवून घेतली। आता ती स्टोअर करायची आहे। तर हे बघा माझ्याकडे अशा प्रकारचा डब्बा आहे। तर ह्या डब्यामध्ये मी आता स्टोअर करून ठेवणार आहे। शिवाय प्लास्टिकच्या काही बॅग पण आहेत, तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण मी स्टोअर करून ठेवणार आहे। आता या डब्यामध्ये मी ही मटार भरून ठेवते आणि जेव्हा लागेल तेव्हा ही मटार आपण फ्रीजरमधून काढून वापरू शकतो। तर अशा पद्धतीने जर का मटार आपण स्टोअर करून ठेवली तर अगदी वर्षभर ही मटार राहते। आता मी वर्षभर बोलते, पण वर्षभर मटार आपण ठेवत नाही, त्याच्या आधीच आपण संपवून टाकतो। आपण गरम पाण्यातून पुन्हा थंड पाण्यामध्ये मटार टाकली, कारण त्यामुळे काय होतं, कलर आपल्या मटारचा हिरवागार राहतो। हे बघा या पद्धतीची माझ्याकडे एक झिप बॅग आहे। तर ह्याच्यामध्ये पण मी मटार स्टोअर करून ठेवते। सील पॅक्स स्टोअर करून ठेवल्यानंतर मटार बिलकुल खराब होत नाही, जशीच्या तशी राहते। वापरायच्या आधी ती पाण्यामध्ये टाकायची। हे बघा तर मी सगळी मटार आता स्टोअर करून ठेवली आहे। ह्या बॅगमध्ये आहे, डब्यामध्ये आहे आणि शिवाय मी वापरायला थोडी बाजूला काढून ठेवली आहे। तर अशा पद्धतीने आपण मटार स्टोअर करून ठेवू शकतो, फ्रोझन मटार बनवू शकतो। तर आपली तयार केलेली जी फ्रोझन मटार आहे ती मी आता डीप फ्रीजरला ठेवून देते। जेव्हा लागेल तेव्हा मी ती वापरू शकते। मटार स्वस्त आहे, तर तुम्ही पण अशा पद्धतीने मटार आणा आणि ती स्टोअर करून ठेवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का ते मला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा।
चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. मस्त खा आणि स्वस्त राहा.